पंच नो कशासाठी? ओके, लाईनच्या त्या साईडने चेंडू टाकला. ओके, लाईन क्रॉस केली होती आणि हा फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिट वरती तरी मोठा फटका येतोय का, पाहायला आवडेल आपल्याला. मोठा फटका इथे शेवट गोड होतोय का? मात्र फ्री हिट असणारे स्मिथ. प्रयत्न चांगला होता स्वतःच्या फलत्रूमध्ये झेल पकडण्याचा, मात्र झेल सुटलेला आहे. तोपर्यंत संधी एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 21-21 शुभ आकड्यावर. शेवटचं आणि अंतिम चेंडू. मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम मसवळ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने ऑलराऊंडर कामगिरी केली आपल्या संघासाठी. 40 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 गडी बाद केले. यश इज द मॅन ऑफ द मॅच. तर मित्रांनो, वळतोय आपण आजच्या दिवसातील लीग मधील अंतिम मॅच कडे. VN गायत्रीनगर विपक्ष ब्रदर्स 11 पूर्ण असे खेळणारे दोन संघ. गायत्री
नगर संघाचा 12th मॅन आलेला आहे. ब्रदर्स पूर्ण आपला 12वा खेळाडू राखीव खेळाडू पाठवून द्यायचंय. आर्यन यायचंय, आपल्याला काम आहे. मॅचला सुरुवात होते. खेळणारा संघ गायत्रीनगर विपक्ष ब्रदर्स पूर्ण. बघा चला मॅच लवकरात लवकर आपण चालू करायची आहे. फील्ड सेट करायची आहे प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला अरविंद आणि नॉन स्ट्राइक एंडला अमोल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय अक्षय भोईर. स्ट्राइक वरती अमोल, नॉन स्ट्राइक एंडला अरविंद आणि गोलंदाजीसाठी तयार होतोय अक्षय भोईर. यावेळेस मात्र सुंदर फटका सजावलेला आहे. चेंडू केलेला आहे तो स्क्वेअर लेगच्या मध्ये जातोय, सीमारेषा पार येतोय हा चौकार. जबरदस्त फटका इथे अमोलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीसाठी तयार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. अक्षय गोलंदाज अक्षय. ओ स्विच इट. जबरदस्त फटका इथे मात्र गॅप मध्ये खेळताना फलंदाज अमोल येतोय हा पुन्हा एकदा चौकार. थर्टी सर्कलच्या बाहेर एक डीप स्क्वेअर लेग.
गोलंदाज अक्षय. ओ षटका, जबरदस्त फटका, एक जबरदस्त झटका इथे आपल्याला बॅटमधून पाहायला मिळाला होता. थोडीशी रुईले फिल्डिंग. या 2 धावा, 2 धावाने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाते. आपण पाहतोय पूर्ण विपक्ष गायत्री नगर, फलंदाजी करणारा संघ गायत्री नगर, VN गायत्री नगर आणि ब्रदर्स 11 पूर्ण. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र फुल शॉपर उघडण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा 22चा इशारा येतोय. एस्टनच्या वरून चेंडू गेला होता. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवरती जरी 2 चौकार आले असतील, त्यानंतर मात्र इथे चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. गोलंदाज अक्षय षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका. इथे मात्र ग्लान्स केलेल्या चेंडूला जातो फाईन लेगच्या रिजनला. जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाजीसाठी साहिल येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 16. नवीन गोलंदाज साहिल येतोय पूर्ण या संघाकडून. आयकॉन खेळाडू आहे. पाहूया, आयकॉन खेळाडू म्हणजे एक जबरदस्त खेळाडू असतात. त्यांच्याकडनं अपेक्षा असते आपल्याला चांगल्या खेळाडूची. एक आयकॉन रोहित बाली याने देखील जबरदस्त खेळ करून दाखवलेला होता. सकाळच्या सत्रामध्ये विनीत याने देखील एक जबरदस्त खेळ करून दाखवलेला होता. आणि मागच्या मॅचला यश जाधव, ओ ते पण देखील आयकॉन आहेत, त्यांनी देखील जबरदस्त खेळ केला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बघा 38 सर्कल मध्ये 3 खेळाडू यष्टीरक्षक आणि गोलंदाज सोडून असतील. आणि यानंतरचे सामने 3-3 षटकांचे असतील. मोठा फटका खेचून मारलेला आहे, मात्र क्लिअर केलेला आहे त्या बाउंड्रीला 6 धावांसाठी. षटकार. 12 आहे किती? 12 आहे. 12 आहे की 12 के 12 राहणे. आणि फेअर डिलिव्हरी.
उलटच होता मित्रांनो, त्याचा फायदा घेण्यात आला नव्हता. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरत होती 23. यानंतर आपण विजयी संघांचे सामने पाहणार आहोत. दुसरे फेरीतील पहिले सामने विराट स्पोर्ट्स सेलर आणि या छोट्या एलियन महापोली दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि नोंद घ्यायची. यानंतरचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे राहतील, कारण का सूर्यप्रकाश हा आपल्याला जास्तीत जास्ती 5:45 वाजेपर्यंतचा आता अवेलेबल असतो. सध्या दिवस छोटा आणि रात्र मोठी चालू आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर आपल्याला सामने हे कंप्लीट करायचे आहेत. चला स्पीड करा पूर्ण, थोडं आपण वेळेच्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करा. फलंदाज आपण देखील माती भीती लावून घ्यायची पहिलेच. अमोल स्ट्राईक एंडला अमोल. स्विचचा फटका पुन्हा एकदा. मात्र प्रत्येक वेळेस मित्रांनो म्हणतात ना की प्रत्येक दिवशी रविवार नसतो. पहिले 1-2 फटके तुमचे सक्सेस होऊ शकतात, मात्र प्रत्येक वेळेस स्विचचा आणि रिव्हर्सचा फटका सक्सेस होऊ शकत नाहीये मित्रांनो. भिवंडीमध्ये असे अनेक खेळाडू झाले, दीपक मडवे असतील, जयेश पाटील असतील, जे चांगल्या पद्धतीचे रिव्हर्स आणि स्विचचे फटके खेळत असतात. टेंबोली नक्कीच अल्ताफ शेख देखील इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या रिजनला. मात्र तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण करण्याची. आणि हा क्रिकेट आहे मित्रांनो, हा जुनून असतो बघा. जर काही झालं असेल तर तिथे पाहायचंय. क्रिकेटसाठी हा एफर्ट प्रत्येक जण देत असतो. धावसंख्या 25. धावा. दुसरं षटक मार्गस्थ साहिल याचं आणि ते आय थिंक कंप्लीट देखील झालेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या होते 25. बघा आता पुढील 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. पंच याची नोंद घ्यायची आपण. टायमर इथं देखील ऑन आहे आणि इथून आयोजकांनी जर पेनल्टी जाहीर केली तर ती तुमची चुकी असणार आहे. पूर्ण संघ आपण वारंवार मध्ये फील्डमध्ये चेंज करत आहात. निमेश शेलार यांच्या शुभ हस्ते यश जाधव याला मॅन ऑफ द मॅच. बघा 45 धावा कुठल्या होत्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आला होता. यश निमेश शेलार यांच्या शुभ हस्ते. विजयजी चन्ने यांना विनंती असेल. विजय चंदने यांच्या शुभ हस्ते. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या धावेची इथे संधी होती आणि दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद. रक्षक आहे आणि गडी बाद.
आणि तिसरं षटक. हो, फटका शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. धाव संख्या 27. गोलंदाज मुकेश षटका दिला. पुढचा चेंडू घेऊन प्रफुल. प्रफुल. ओ, फटका सुंदर आहे, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकं दर्जेदार. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा इथे वाचवलेल्या आहेत. साहिल. धाव संख्या 28. साहिल याचा इफेक्ट देखील खूप चांगला होता. मागच्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं. चांगली इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. लोअर फुलटा चेंडू. संधी होती तिथे, थोडस मिसफील्ड, मात्र दुसरी धाव घेण्याची कोणत्या प्रकारची मनशा नाहीये. एकच धाव. धाव संख्या 29. संत मॅच मैदानामध्ये चालू असताना बघा मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार पाहायला मिळत होता. त्यानंतर मात्र सिंगल डबल रनआउट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लीगचा अंतिम सामना, यानंतर विजयी संघांचे मॅचेस. ओ, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. डायरेक्ट हिट, मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले होते. एक धाव. धावसंख्या 30. तिसरं षटक हे संपलेलं आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 ची सरासरी गाठताना इथे टीम गायत्री नगर. धावसंख्या 30. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना संदेश पाटील, तर 16 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये साहिल याने फक्त धावा खर्च केले त्या 9, आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त एक गडी बाद करून 5 धावा खर्च केल्या. आता मात्र अंतिम षटक आहे मित्रांनो. मात्र बरेचदा क्रिकेटमध्ये ते बोलतात ना, शेवट कधी कधी तुमचा गोडही होतो आणि तुमचा शेवट हा खराबही होतो. गोलंदाज येतोय तो राकेश. आपण जसं पाहिलं शेवटच्या षटकामध्ये अनेक संघांची नैया डुबलेली आहे. ओ, स्ट्राईकला प्रफुल, आणि इथे मात्र प्रफुल याला पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. राकेश पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस, आणि फुल टॉस वसूल करताना चेंडू सीमा रेषा पार. होतं की शेवटच्या षटकामध्ये बरेचसे स्वप्न हे नासधूस होत असतात. इथे मात्र त्याची सुरुवात झालेली आहे का पाहूया. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे व्हेरिएशन केलं होतं, आणि बदल हा निसर्गाचाच नियम आहे मित्रांनो. ती बदल इथे करताना गोलंदाज राकेश. धावसंख्या 37. माहिती होतं फलंदाजाला जर फास्ट चेंडू टाकला तर त्यावरती षटकार मागच्या चेंडूवरती आला होता. इथे मात्र व्हेरिएशन केला, आणि एक गोलंदाजाची, चांगल्या गोलंदाजाची निशाणी काय असते तर व्हेरिएशन त्याच्याकडनं असणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आज क्रिकेट हा फक्त आणि फक्त फलंदाजांचा खेळ समजला जातो, मात्र अनेक असे दिग्गज गोलंदाज आहेत ज्यांनी अख्ख्याच्या अख्ख्या टुर्नामेंट आपल्या संघाला गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेलं आहे. त्यामुळेच म्हणतात ना की तुम्ही जर एखादा टुर्नामेंट जिंकत असाल तर त्या टुर्नामेंट मध्ये तुमच्या गोलंदाजीची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट असायला पाहिजे. गोलंदाज तयार. राकेश
स्ट्राइक एंडला अमर मारलेला आहे आणि खेचलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. गडी बाद. की ज्यावेळेस तुम्हाला लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट क्लिअर करायचं असतं ना, त्यावेळेस मध्ये फटक्यामध्ये तुमच्या ताकद आणि टायमिंग हे दोन्ही असणं गरजेचं असतं. कारण का या सोप्या बाउंड्रीज नसतात. जर क्रिकेटमध्ये कुठली लॉंग बाउंड्री असेल तर ती लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असते. बघा ती ओमनी गाडी जी आहे ना येल्लो आणि ब्लॅक, तिची जरा काच चमकत आहे, तर ती साईड करायची. इको मिसफिल्ड आणि इथे मात्र अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. मैदानामध्ये काय चालू आहे? मिसफिल्ड होऊनही एकच धाव, याचा अर्थ मिसफिल्ड माफ. धाव संख्या 38. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पंचाचा वाईटचा इशारा येतोय. पंच विनोद नाईक जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि काय निर्णय त्यांनी दिला होता मागच्या सामन्यामध्ये, अतिशय सुंदर निर्णय पाहायला मिळाला. तो धावसंख्या 39 39 वरती आलेला आहे. फुल टॉस आणि यावेळेस फुल टॉल वसूल करताना फलंदाज. यानंतर शेलर आणि छोटा इले महापोली. चला दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. शेलार आणि मापोली चला नाणेफेक करून घ्यायचे. मापोली संघाचा आलेला आहे शेलार. तीन षटकांचा सामना असणार आहे.
शेलार बंधू टॉस अँड आपला निर्णय गोलंदाजी करायचंय. चला ठीक आहे. शेहेचाळीस धावांचा आव्हान इथे सेट केलेला आहे पूर्ण या संघाचे विपक्ष. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. फलंदाज आलेले आहेत. अमित आपली तयारी करते गोलंदाजीमध्ये. नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आलेली आहे. ब्रदर्स ग्रुप पूर्ण टीम मुकेश आणि राकेश ही जोडी इथे पाहायला मिळते. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. आपल्या पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. यानंतर सर्व सामने 3 षटकांचे असतील. नॉन पॉवर प्ले असेल यानंतर. अमित गोलंदाज सुरू करायची गोलंदाजी आपण. राऊंड विकेटने पहिला चेंडू इथे टाकला जात आहे. राकेश आणि मुकेश अशी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेले आहेत. पहिला चेंडू षटकाला सुरुवात. टार्गेट आहे 46 धावांचा. एक चांगला टार्गेट इथे पाहायला मिळतोय. गेम ऑन. पहिला चेंडू पंच स्ट्रोक मात्र चेंडू हवेमध्ये. ओ रिलीजेल. ओ पहिला विकेट. कम्मालीचा कॅच पाहायला मिळाला. पहिला विकेट पहिली सफलता. पहिलाच विकेट मिळालेला आहे आणि नक्कीच एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. आपण दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत पाहतोय. चेक. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय आपण. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो पुन्हा एकदा समोर खेळलाय. पुन्हा एकदा ओ झेल सुटली गेली आहे आणि जीवनदा मिळतोय फलंदाज साहिलला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. आपण पाहतोय की 46 धावांचं आव्हान इथे दिला गेलेला आहे. VN गायत्री नगर विकास निकम साहेबांचा हा संघ आपण पाहतोय एका बाजूला खेळताना. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. पुढचा चेंडू अमित. शॉर्ट बॉल समोर पिकअप केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर वेगाने आलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. मिसफील्ड पाहायला मिळतो आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मुकेशचे प्रयत्न पाहायला मिळतात. मुकेश प्रत्येकी चेंडू मागे धावा बनवतोय आणि संघर्ष करावाच लागेल. धावा फक्त आणि फक्त धाव फलकावर इथे पाहतोय आपण. 3 धावा. एक विकेट गमावला गेला. ब्रदर्स स्पोर्ट्स पूर्ण टीम संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने. शॉर्ट बॉल कडक कडक फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. चौकाराने 7 धावा धावफलकावर. पहिला दिवस आहे स्पर्धेचं. आयोजक थोडेसे बिझी. आयोजक खेळले देखील.
नक्कीच स्पर्धा थोडीशी लांबली गेली आहे, मात्र यानंतर सर्व सामने 3 षटकांचे असतील. पुढचं चेंडू राऊंड विकेटने गोलंदाज अमित. फुलर लाईनचा चेंडू, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार. येतोय पंजांकडून इशारा, षटकार करेला ऊपर से नीम चरा. 7 धावा. सात धावा मिळालेल्या आहेत. सन्माननीय प्रमोद पाटील साहेबांचा आणि त्याचबरोबर दीपेश पाटील यांचं मनपासून हार्दिक स्वागत आहे. फ्रीट चेंडू पुन्हा टाकावा लागेल, कारण की हा चेंडू स्वेर आहे, वाईट आहे. पंच भाऊ पाटील सर आम्हाला इशारा करतात की हा वाईट आहे आणि फ्रीट इज कंपल्सरी. कंटिन्यू असणार आहे फ्रीट. अतिशय जबरदस्त स्पर्धा बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतचा पहिला दिवस उद्या ग्रामीण क्रिकेट संघांना संधी दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटवर हलकीशी चुकी आहे. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि मोकेत ज्या प्रकारे फलंदाजी करतोय की लवकरच मॅच फिनिश करेल, ज्या प्रकारचे फटके खेळले जात आहेत. दोन धावाने धाव पलकावर धावा झालेल्या आहेत. 17 धावा, 17. आज ब्लू स्टार वडपी टीम झोपणार नाहीये. ते म्हणतात ना, तोंडामध्ये जेव्हा घास येतो तेव्हा गळ्याच्या खालती उतरत नाही, तेव्हा भूक पूर्ण होत नाही. असं वाटत होतं की पहिला सामना जिंकला गेला, प्रेक्षक टाळ्या देखील वाजवत होत्या, मात्र गोलंदाज अक्षय याने सिल्वर जुबली बनवले, 25 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा नो बॉल, म्हणजे गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. चौथा गोलंदाज ठरला आजच्या या स्पर्धेमध्ये, ज्याने 2 भीमा टाकलेल्या आहेत प्रत्येकी मॅच मध्ये. 25 धावा पहिल्यांदा या चालू अंगामध्ये बनताना बघितले आम्ही. क्रिकेट आहे, काही होतोय. मी नेहमी सांगितलेलं आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचे आहे. किती चेंडू बाकी आहेत मयूर या षटकातील, कारण की फ्री कंटिन्यू आहे. शेवटचा चेंडू आहे. भाऊ पाटील यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना गोलंदाज, नवीन गोलंदाज रिलीज करण्यात आलेला आहे आणि त्याने देखील वाईटने सुरुवात केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडून वाईटचा इशारा येत आहे. फ्री इज कंटिन्यू. धावसंख्या 19 धावा धावपलकावर, सॉरी 20 धावा धावपलकावर. 20 धावा धावपलकावर, अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. अजून एक, ओ माय गॉड, माहिती. हा चेंडू फ्लॅट 6 येतोय साहिलच्या बॅट मधून. या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेला आहे निकलेश शेलार यांच्या माध्यमातून. नक्कीच इथे प्रयत्न चांगलेच पाहायला मिळाले. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मॉकवर पुन्हा एकदा अरविंद गोलंदाज आलेला आहे. असं वाटतं की लवकरच हा सामना फिनिश होईल आणि VM टायगर खऱ्या अर्थाने थोडस दबावामध्ये गेलेला आहे संघ. अरविंद याला चांगली कामगिरी करावी लागेल. अरविंद गोलंदाजी सुरू करायची. अरविंद 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येकी संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. प्रत्येकी संघामध्ये आज साहिल आपण पाहतोय की ब्रदर स्पोर्ट्स पूर्ण टीम संघासाठी खेळताना आज निमेश शेलार, निकलेश शेलार, सतीश वागचौरे, विनीत, यश
सर्वांनी चांगलीच मेजवानीवर आजच्या ताव मारलेला आहे. पुन्हा तयारी करताना पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. बॅट कट होती. पंच विनोद नाईक सांगताना निखिलेश शेलार आपली रजा घेत आहेत. थँक्यू. दिवसभर आपण राहिले आपल्या सोबत. नाही, नगरपालिकेची माणसं आहेत, जास्त वेळ थांबू शकणार नाहीये. विकास निकम साहेबांचा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. साहेबांनी ज्या प्रकारे अडचण गायत्रीनगरची सोडवली तशीच आता ही मॅच या खेळाडूंना सोडवावी लागेल. जो दबाव आलेला आहे तो दबाव काढावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कमालीची गोलंदाजी अरविंदची पाहायला मिळते. कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे आणि आपला अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावताना आपण पाहतोय. साहिल सज्ज होत आहे. ओ, हा चेंडू आपण पाहतोय परफेक्टली ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दुष्काळात 13वा महिना. वाईट +1 2 धावा धावफलकावर मिळत आहेत. अगदी योग्य तो निर्णय दिलेला आहे पंचांनी, कारण की ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू हा जाताना आपण बघितला. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. अरविंद शॉर्ट बॉल. बॅटची यायची मागच्या बाजूने. शॉर्ट टर्नमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाची आहे मुकेशला माहीत आहे, साहिलला माहीत आहे आणि ती धाव इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळते अरविंद. लेंथ लाईन चांगली आहे गोलंदाजाची. मागचा चेंडू वाईट. हा चेंडू एक सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. चेंडू पकडला, थोडीशी भिंगरी घेतली आणि त्यानंतर हा थ्रो त्याचा पाहायला मिळाला. आपण पाहतायत स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना संपाच्या मार्गावर आहे. पुन्हा एकदा लेग साईडला ऑन साईड आपण त्याला म्हणतो, तिथे फिल्डिंग झाली आहे चांगली, थ्रो चांगला आहे, सर्व काही चांगलं, तेव्हा एकच धाव मिळेल मुकेशला. धाबा झालेला आहे धावफलकावर 32 धाबा. लगेच फिल्डिंग लावून घ्या, आपण जास्त वेळ घेऊ नका. चौदा धावांची आवश्यकता आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक षटकामागे 7 धावा बनवायच्या स्ट्रॅटेजी. टाइम ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये येथे घेतला जात आहे. पाणी घेऊन टीमचे कॅप्टन विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघितला. चर्चा करताना प्रफुल्ल आपण पाहतो आपल्या खेळाडू सोबत. चर्चेचा विषय झालेला आहे. 46 धावा एक सेफ टार्गेट होता आणि तिथे कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जी चुकी झाली, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये मित्रांनो. ती चुकी नक्कीच इथे आता भोगताना आपण पाहतोय. VM स्पोर्ट गायत्रीनगर. अमोल गोलंदाज, अजून एक फिरकी गोलंदाज आहे, नक्कीच इथून कमबॅक करू शकतो, ही क्षमता आहे गोलंदाजाकडे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे विराट स्पोर्ट्स शेलार टीम संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. छोटा 11 मापोली इन ऍक्शन मध्ये यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आज वाड्यावरून 2 आयकॉन आले होते या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्येच घरी गेले. शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली आहे, लेंथ लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या चांगल्या खेळाडूंचे खेळ नाही या स्पर्धेमध्ये. फायनली संध्याकाळचं भोजन आलेलं आहे असंच म्हणूया आपण. भाऊ पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित आयोजक आहेत, आज खेळले पण आयोजन देखील केलं. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओ द विकेट. लॉंग रनअप ने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज गॅप मध्ये चालला चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. एक धाव पूर्ण होत आहे. मयूर असं वाटते की हा सामना जो आहे ना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल. ज्या प्रकारची गोलंदाजीला धार आली आहे गोलंदाज अमोल याच्या माध्यमातून, असंही अमोलचा खूप चांगला क्रिकेट आहे. आज
आयोजकांची झोप उडवली अक्षयने, ज्या प्रकारे गोलंदाजी केली, सिल्वर जुबली बनवली. 25 धावा या चालुंगामध्ये पहिल्यांदा होताना बघितलं आपण, आणि ते अक्षयने खर्च केल्या. चुका भरपूर झाल्या तिथे, अक्षयची एकाची चुकी नाहीये. प्रत्येक खेळाडूने मान्य करणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका साईलच्या बॅट मधून. हा चेंडू झाला आउट ऑफ द पार्क. येतोय हाय अँड सम षटकार. नक्कीच धावा झालेल्या आहे धावफलकावर. 39 धावा म्हणजे 7 धावांची आवश्यकता आहे. काय साथ मिळाली इथे टीम ब्रदर्स 11 पूर्ण टीम संघाला. जबरदस्त खेळ. साहिल ऑन फायर नाव. चं टार्गेट आहे आणि आता फक्त 7 धावांची आवश्यकता. 39 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी सुरू करायची अमोल. गोलंदाज अमोल. अमोल राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ आतमध्ये चेंडू कट केला होता, सरळ निघून गेलेला आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय अमोल. मॅच रंगत आणली आहे मॅच मध्ये. आता येणारे चेंडू आहेत 7 आणि धावांची आवश्यकता आहे 7. बोल्ट इक्वेशन. गोलंदाज पुन्हा एकदा. अमोलला कमबॅक करावं लागेल. विकेट फार महत्वाचं असेल. ओ अजून एक चेंडू डॉट. आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मॅच रंगवली आहे. अमोलने प्रयत्न केलेले आहे, त्याचे डावपेच त्यांनी नक्कीच दाखवलंय प्रेक्षकांना. सागर गोलंदाज. सागरची एक रील भरपूर व्हायरल झाली होती. आयुष्याला कधी कंटाळत नाही. पाहूया आज समोरच्या संघाला कंटाळा आणेल का. छह गेंदे 7 रन. क्या कहानी लिखने जा रहे सागर. क्या गायत्री की यहां पर वापसी होने जा रही है. गायत्री नगर टीम क्या फिर से एक बार खेलेंगे इस टूर्नामेंट में. पहली गेंद रफ्तार से कट किया गेंद को सीधी विकेट कीपर के दस्ताने में, लेकिन अंपायर का वाइट का इशारा था. वह वाइट से शुरुआत करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन. कमाल की शुरुआत थी, लेकिन
ऑफ साइड लेंथ लाइन कट करते हुए अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद सामने खेलना चाहते थे और सीधा ड्राइव किया, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए और इस मैच को जीत लिया यहाँ पर ब्रदर्स 11 पूर्णा टीम ने। कांग्रेचुलेशन साहिल एंड मुकेश, हार्ड लक टफ लक टीम गायत्री नगर। चला पंच थोडस आपण थोडा ब्रेक घ्या, एक मॅचचा ब्रेक घ्या, आम्ही दुसऱ्या अंबर ठेवतोय। पहिल्यांदा पंचांना आम्ही ब्रेक देणार आहोत, दिवसभरामध्ये भरपूर चांगला काम। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुकेश, ज्याने 24 चला यायचं आहे, मुकेश इज अ मॅन ऑफ द मॅच। यश आणि बंधू आपण दोघांनी पंचांच्या भूमिकामध्ये